नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय असा घेऊन आलोय की भारतीय जनता पक्ष एवढा घाबरलाय की अक्षरशः ते कॉक्रोच जनता पार्टीच्या लोकांना मारहाण केली काल राजस्थानमध्ये. आता ते राजस्थानला बघा, राजस्थानमध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या रांका यांना मारहाण झाली. तर घाबरलं का असं म्हणता येईल. ज्या काही शाळा आहेत जिथं बाबा काय दुरुस्ती करायची ते करू असं म्हटलं पाहिजे ना, की बाबा जर कुठं कुठं शाळा खराब आपल्याला दिसतात तर त्या आम्हाला सांगा, आम्ही दुरुस्त करू असं म्हटलं पाहिजे. उलट हे सगळं प्रकरण दाबून नेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करतोय आणि त्याच्यातूनच म्हणजे स्कूल ठीक करो जे अभियान आहे, अभिजित दीपकेंना सुरू केलेलं आहे, त्या CJPचा प्रवक्ता आशुतोष रांका यांना आणि त्यांच्या टीमला मारहाण झाली. म्हशीच्या गोट्यामध्ये शाळा अक्षरशः भरवण्यात आली. म्हणजे किती भयान आहे हे वास्तव देशाचं. आणि ते दाखवायला जाणाऱ्या लोकांना मारहाण केली जाते. तर शाळेमध्ये जाऊच नका असा कायदा बनवण्यात आलेला आहे उत्तर प्रदेशमध्ये आणि या राजस्थानमध्ये. तर आता हे आंदोलन कोणत्या वळणावर जाते? त्या कॉक्रोचवाल्यांनी सांगितलंय की आता हे सगळं सोडून आम्ही शिक्षा मंत्र्याचा राजीनामा घ्या म्हणून आंदोलन करणार आहे राजस्थानमध्ये भलं मोठं असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आता खरंच काय होतंय नेमकं ते सुद्धा आपण बघूया. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा आणि हा संपूर्ण व्हिडिओ बघावा. म्हणजे आपल्या लक्षात येईल की खरंच भारतीय जनता पक्षावाली आता वेळ लागायची पाळी आली का भारतीय जनता पक्षाच्या लोकांना. म्हणजे खरं दाखवायला गेलं तरी सुद्धा लोकांवर हल्ले करतात, मारहाण करतात आणि ह्याच्यामुळं भाजपची बदनामी होती. म्हशीच्या गोट्यात शाळा भरवली ह्याची बातमी अमेरिकेपर्यंत जाऊन पोहोचली. आंतरराष्ट्रीय लेवलला भारताची थोतू व्हायला लागली, नाचिक्की व्हायला लागली. आणि हे प्रकरण झाल्यावरती सगळी लोक तिथं गेली, सगळे चॅनलवाले गेले म्हशीच्या गोट्यात शाळा भरवली का म्हणून. तर त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. कॉक्रोच जनता पार्टी हे सुप्रीम कोर्टानं अधिकृत नाव दिलेलं असलं तरी सुद्धा कॉक्रोच जनता पार्टीची दहशत जी आहे सध्या देशात आणि राज्यात आपल्याला पाहायला मिळते. कॉक्रोच जनता पार्टीनं जर एखादं आंदोलनाचं पत्र दिलं तर तिथलं सरकार टाराटारा घाबरतंय. त्या सरकारचा बुडका फाडण्याचं काम हे कॉक्रोच जनता पार्टीवाले करतायत. दिल्लीच्या जंतर मंतरवरती शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यासाठी जे आंदोलन सुरू झालं ते आंदोलन राजीनामा घेऊनच संपलं. आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा जो दबदबा होता हा दबदबा टाराटारा फाडून गेला. दबदबा सगळा देशामधला संपवला. बारके लेकरं सुद्धा शिव्या घालायला लागली मोदी शहाला. म्हणजे अशी परिस्थिती सध्या देशाची निर्माण झाली. आणि मोदी आणि शहा यांना राजीनामा देण्यास सुद्धा भाग पाडलं जाईल अशी सुद्धा स्थिती निर्माण झालेली आहे. त्यातच राहुल गांधी यांनी काल बघा जे पॅलेट गन वापरली होती त्याबाबत गुन्हा दाखल करायला लावला. ही सुद्धा सगळ्यात महत्वाची गोष्ट घडली की बाबा पॅलेट गन बाबतीत गुन्हा दाखल घडला. काल गुन्हा दाखल झाला, दिल्ली पोलिसांमध्ये दाखल झाला. मात्र आजपर्यंत असं कधीही घडलं नव्हतं. गुन्हा दाखल करायचा म्हणलं म्हणजे भारतीय जनता पक्षाची दादागिरी जेवढी झाली होती की भाजपच्या विरोधामध्ये जर कोण काय बोललं तर त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हायचा डायरेक्ट त्याला जेलातच टाकलं जायचं. आणि हे सगळी दहशत त्या कॉक्रोचवाल्यांनी मोडीत काढली. अक्षरशः मोडून तोडून गेली ती सगळी दहशत त्यांची. तर नेमकं काय घडलं ते मी तुम्हाला सांगतो. काल 21 तारीख होती. कॉक्रोच जनता पार्टीचे सहसंयोजक आशुतोष राका यांची जी टीम आहे राजस्थानमध्ये, राजस्थानच्या जयपूर जवळच्या रामपुरा कंवारापुरा गावात 21 ऑगस्ट 2026 रोजी त्या ठिकाणी गेली. आणि ही नेमकी कशासाठी गेली होती की स्कूल ठीक करो अभियानाअंतर्गत गावातल्या सरकारी शाळेची पाहणी करण्यासाठी हे लोक गेले. आता काही ग्रामस्थांनी
त्या टीमला विरोध केला आणि धक्काबुक्की आणि मारहाण झाली. म्हणजे गावातले जे लोक होते हे भारतीय जनता पक्ष आणि RSS विचारधारेचे लोक होते. आता या CJPचं असं म्हणणं आहे कॉक्रोचवाल्यांचं की भारतीय जनता पक्षाला आणि RSSला असं वाटतंय संघाच्या लोकांना की या विद्यार्थ्यांनी शिक्षण नाही घेतलं पाहिजे. शिक्षण जर घेतलं, हे लोक हुशार झाली, नोकरीला लागली तर आपल्याला मतदान कोण देणार आहे. आणि त्याहून दुसरी गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पक्षाचं विजनच आहे की पडेगा इंडिया तो बडेगा इंडिया नाही, पडेगा नाही इंडिया तो बडेगा नाही इंडिया असं विजन आहे, असं टीकाटिप्पणी केली जाते. म्हणजे जर माणसं अडाणी राहिली तर देवदेवतांकडे वळतील आणि देवदेवतांकडे गेली तर भाजपला RSSला निधी मिळेल. म्हणजे सगळे देशातली मंदिरांवरती BJPचा कब्जा आहे, RSSचा कब्जा आहे आणि तिथं टाकलेले जे सगळे पैसे आहेत, सगळेच्या सगळे पैसे हे या लोकांना जातात. आपण उत्तर प्रदेशच्या राम मंदिराचं उदाहरण पाहिलं असेल. राम मंदिरामध्ये हजारो कोटींचा घोटाळा झालेला आहे, त्याचं काही सापडलेलं नाही. मुख्य आरोपी सगळे वाचवले गेलेले आहेत. म्हणजे जिथं जिथं मंदिर आहेत मोठे मोठे तिथं तिथं RSSचा कब्जा आहे, RSSची लोक बसवलेली आहेत आणि तीच लोक त्या मंदिरातला दान कसं चोरतात हे सगळं समोर आलेलं आहे. तर त्यामुळं CJPचं असं म्हणणं आहे की हे भाजपवाले सरकारी शाळा व्यवस्थित करत नाहीत. हे बघा, 1 लाख सरकारी शाळा आता बंद झालेल्या आहेत. देशातल्या भारतीय जनता पक्ष आल्यापासून 1 लाख सरकारी शाळा बंद झाल्या आणि कोणीतरी सरकारी शाळा ठीक करा म्हणून जर एखादा अभियान राबवत असेल तर त्या अभियानाला पाठिंबा देण्याऐवजी जर त्या अभियान राबवणाऱ्या लोकांवरती जर हल्ले होत असतील, त्यांना मारहाण होत असेल तर ही गांभीर्याची बाब आहे आणि भयानक अशी बाब आहे. म्हणजे अशा गोष्टी घडल्याच नाही पाहिजेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला सगळी मुलं अज्ञानी ठेवायची ती आणि तुमचं राजकारण कायमस्वरूपी आपलं सेफ ठेवायचं असाच होतो याचा अर्थ. तर बघा, आता ही सगळी टीम पाहण्यासाठी गेली असता आशुतोष राका यांना गर्दीने पकडून मारहाण केली, त्यांच्या डोक्यावर घुसे मारले. तसंच टीमची जी वाहनं आहेत त्यांच्या ज्या गाड्या गोड्या घेऊन गेलेले ह्यांच्यावर दगडफेक केली, ते काचा बिचा फोडून टाकल्या. तर हे आशुतोष राका यांच्या सोबत जे गेलेले होते एकाचा हात फ्रॅक्चर झालेला आहे, मारहाण झालेली आहे आणि नेमका हे सगळं झालं बघा. म्हणजे त्या गावातल्या एकाने आशुतोष राका यांना मेसेज केला की आमच्या गावातली शाळा ही म्हशीच्या गोट्यात भरते आणि म्हशीचा गोटा हा भारतीय जनता पक्षाच्या माणसाचा आहे. म्हणजे शाळेची जागा आहे परंतु तिथं म्हशी बांधायला काम सुरू केलंय भारतीय जनता पक्षाच्या माणसानं. तिथं गोटा केलाय आणि त्या गोट्यातच थोडी जागा त्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे आणि तिथं शाळा भरती असं सांगण्यात येतं. 3-4 शिक्षक त्याच्यावरती. मग परिस्थिती ही पाहण्यासाठी अत्यंत खराब अशी परिस्थिती. शाळा चालवतोय पण म्हशीच्या गोट्यामध्ये चालतोय आणि याचीच पाहणी करण्यासाठी हे सगळे गेले. आणि शाळेला जो निधी जातो हा नेमका कुठं निधी जातोय, कुठं पैसे जातात हे, म्हणजे ह्या पक्षांचा राजकीयकरणासाठी वापर होतोय का, हे सगळं दाखवण्यासाठी ही कॉक्रोच जनता पार्टीची टीम तिथं पोहोचलेली होती आणि त्या टीमवरच जोरदार असा हल्ला केला गेलेला आहे. आता आशुतोष राका यांनी या हल्ल्यामागे राजस्थानचा शिक्षण मंत्री मदन दिलावर आणि त्यांचे समर्थक यांच्यावरती आरोप केलेला आहे आणि सांगितलेलं आहे की या सगळ्यांवरती कारवाई 48 तासाच्या आत झाली पाहिजे, नाहीतर आम्ही भलं मोठं आंदोलन करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता आंदोलन तर होईल, त्यातच अभिजित दिपके यांनी सुद्धा काल पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सुद्धा या घटनेचा निषेध नोंदवला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही राजस्थानमध्ये भलं मोठं असं आंदोलन करू. राजस्थान सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे की बघा, तिथल्या राजस्थानच्या सरकारनं जिथं जिथं भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की सरकारी शाळेमध्ये एकाही माणसाला प्रवेश नाही. जर कोणी तिथं जाऊन विद्यार्थ्यांची विचारपूस करत असेल, आतलं जे चाललेलं जर दाखवत असेल तर त्याच्यावरती फोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. म्हणजे किती भयानक आहे.
म्हणजे ही मानसिकता जी आहे RSSची आणि भाजपची, हे भयानक अशी मानसिकता आहे. म्हणजे लोकांनी शिक्षण घेतलं नाही पाहिजे, लोक सुधारले नाही पाहिजे, शाळा शिकले नाही पाहिजे, अशाच दृष्टीची ही वाटचाल आहे. आणि लोकांना अडाणी बनवणं, अज्ञान बनवणं, अशा दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. आता म्हणायला पाहिजे यांनी की बाबा 12 वर्ष झालं आमचं सरकार आहे, ठीक आहे, पण आमच्या अगोदरचं जे काँग्रेस सरकार होतं ह्यांनी काय केलं? ह्यांनी कुठं शाळा बांधल्या? त्या ह्यांच्या कार्यकाळात सुद्धा ज्या शाळा बंद झाल्या त्या सुद्धा शाळा आम्ही सुरू करू, असं काही मत हे या लोकांनी मांडणं गरजेचं होतं. आणि ज्या ज्या शाळा बाबा चला तुम्ही दाखवा आम्हाला कुठं शाळेमध्ये काय नाही, ते करून टाकू आम्ही. शाळेला निधी जर वाढवला, पंतप्रधान केअर फंडामध्ये 8,500 कोटी आहेत, हे सगळे जर पैसे शिक्षणासाठी लावले किंवा शिक्षणाचं बजेट वाढवलं आणि सगळ्या शाळा चकाचक करून घेतल्या, काय फरक पडेल? पण हे ह्यांना करायचं नाही. शाळा दुरुस्तीसाठी फार फार तर 500 कोटींची गरज आहे राज्यामध्ये. एका राज्यामध्ये एका तालुक्याला किती शाळा असतील? 100 शाळा असतील. एका शाळेला एवढे किती पैसे लागणार आहेत दुरुस्त करायला? हे जर सगळं केलं, मी म्हणतो 1000 कोटी लागतील. आज महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा होतोय, त्या कुंभमेळ्याला 35,000 कोटी रुपये खर्च काढलाय. ते 35,000 कोटी जर शाळेसाठी खर्च केले तर शाळा नाही का चकाचक व्हायच्या? कुंभमेळा सुद्धा झाला पाहिजे, पण कुंभमेळ्यात सुद्धा एवढ्या पैशांची आवश्यकता आहे का? तर नाही. कुंभमेळ्यामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतोय हे सुद्धा आपण नेहमी बघतोय. किती मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतोय हे आपण वारंवार पाहिलेलं आहे. तर ह्या अशा वाईट मार्गाला, वाम मार्गाकडे बजेट न वळवता शिक्षणाकडे जर बजेट वळवलं आणि शिक्षणाची व्यवस्था जर सुधारली, प्रणाली शिक्षण व्यवस्था सुधारली, मात्र हे जे सगळे आमदार, खासदार, नगरसेवक, हे जी मंडळी आहे, ह्या सगळ्यांच्याच शिक्षण संस्था आहेत आणि या सगळ्यांच्या शिक्षण संस्था चांगल्या चालाव्यात्या म्हणून सरकारी शाळांची अवस्था अशी दुरावस्था करून टाकलेली आहे. सरकारी शाळा जर चांगल्या झाल्या तर ह्यांच्या शाळेला कोण जाईन खाजगी शाळेला? म्हणूनच ह्या सरकारी शाळांची दुरावस्था करून टाकलेली आहे आणि खाजगी शाळा मात्र चकाचक बनवलेल्या आहेत. त्या पैसे भरावे लागतील. एका विद्यार्थ्याला 10,000, 20,000, 30,000, 1 लाख, 2 लाख, 5-5 लाख रुपये डोनेशन ह्या खाजगी शाळा घेतात. आपल्याला जर LKG UKG ला मुलं घालायची असतील तरी सुद्धा 5-5 लाखाचं डोनेशन हे लोक घेतात. आज एवढं मोठं डोनेशन घेतात, करोडो अरबो रुपये शिक्षण संस्थेवाले कमवतात. म्हणूनच सरकारी शाळांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातंय. बघा, आपण कुठल्याही तालुक्याला जावा, कुठल्याही गावाला जावा, तिथं खाजगी शाळा तुम्हाला चकाचक दिसल, मात्र सरकारी शाळेची अवस्था खूप वाईट असेल. आज आळ्या पडलेलं अन्न विद्यार्थ्यांना आपण हे अंगणवाडीवाले किंवा शाळेवाले देत आहेत, हे अनेक वेळा पाहिलेलं आहे. आदिवासी शाळांची काय अवस्था आहे? ह्या ज्या सगळ्या सरकारी शाळा आहेत, या सगळ्या सरकारी शाळांची अवस्था आपण बघितली पाहिजे. किती भयानक अशी अवस्था आहे. ते विद्यार्थी कसे राहतात, कसे जगतात, किती वाईट परिस्थितीत आहेत. तर हे सरकारनं गांभीर्यानं घेतलं पाहिजे. नावाला शिक्षा मंत्री असून त्याचा उपयोग नाही. शिक्षा मंत्री एक दिवस लोक ताणून हाणतील अशी परिस्थिती निर्माण होईल देशामध्ये. जर लवकरात लवकर ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी जर सुधारल्या नाही गेल्या तर मात्र भारतीय जनता पक्ष, RSS सध्या सत्तेत आहे, यांची अडचण होऊन बसेल, हेही तितकंच कराय. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी भीमराव काळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर.